ग्रामसभेत बोललो आणि ग्रामसभेतला व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की 8 मिलियन लोकांनी तो व्हिडिओ पाहिला. म्हणजेच 80 लाख लोकांपर्यंत मी पोहोचलो. माझा आवाज त्या ठिकाणी पोहोचला. मला सांगायचं होतं महाराष्ट्रातल्या तरुणांना हेच की तुम्ही ग्रामसभेत बोला, तुम्ही गावाच्या विकासासाठी एकत्र या. हे राजकारण पक्ष वगैरे बाजूला सारा, गावच्या विकासासाठी एकत्र या. हे प्रस्थापित लोक आहेत, या प्रस्थापित लोकांनी हे अधिकारी वर्ग दाबलाय, मॅनेज केलाय. ह्या अधिकारी वर्गाला जबाब विचारा, पुढे या, गावासाठी एकत्र या, बोला. कारण आपण जर बोललात तर आपल्याला त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे, गावासाठी न्याय मिळणार आहे. आपण हे तरुण उद्याच्या देशाचं भविष्य आहोत, या राज्याचं भविष्य आहोत. आपण जर पुढे आलोत तर 100% या लोकांना जरा बसणार आहे. तुम्ही आम्ही जर पुढे आलात तर 100% आपल्याला त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे. गावच्या विकासासाठी पोरांनो एकत्र व्हा. राजकारण बाजूला सोडा, पक्ष बाजूला सोडा, पण गावच्या विकासासाठी नक्कीच एकत्र या. ही काळाची गरज आहे. आपण जर गावासाठी एकत्र आलो तर सुजलाम सपलाम गाव झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तरुण पोरामध्ये एक धमक आहे, तरुण पोरामध्ये एक वेगळी शक्ती. तरुण पोरांना खूप मोठ्या फॅक्टऱ्या गोळा करायच्या नाही, तरुण पोरांना कारखानदारीचा मालक व्हायचं नाही, तरुण पोरांना कॉन्ट्रॅक्टदार व्हायचं नाही. या तरुण पोरांना पैसा कमवायचा राजकारण स्वप्न नसतात. हे तरुण पोरं काहीतरी करण्यासाठी या ठिकाणी येतात. पण या ठिकाणी आम्हाला विकासाचं धोरण घेऊन यायचंय. आणि तमाम मी पोरांना विचारेल की या प्रस्थापितांना आणि अधिकारी वर्गाला जबाब विचारून आपल्या गावचा 100% विकास करा. येणाऱ्या काळात तर आपलं गाव 100% सुजलाम सुफलाम होणार आहे. जय जवान जय किसान.